हॅलो नमस्कार. तर कोथिंबीर वडी इथे केली होती मी. तर अशी या कोथिंबीर वडीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट नक्की करा. तर नानीचा आज बड्डे होता आणि मला तिकडेच जायचं होतं पप्पांच्या इकडे. मग मिलनला म्हटलं की मला पप्पांच्या इकडे सोडा. मिलनला एक अर्जंट काम होतं त्याच्यामुळे त्यांना शॉपवरती जायचं होतं. मोठ्या गाडीत नको म्हटलं, इथेच जायचं तर टू व्हीलरवरती सोडा. टू व्हीलरवरती जायला पण कधी कधी मज्जा येते. तर हे आपल्या गावातल्या शंकराचं मंदिर. जाता जाता तिथे थांबलो आणि त्याच्यासमोर एक स्वीट होम आहे. स्वीट होममधनं नानीला प्लामचा केक घेतला. ते बेकरीतले केक खाऊन खाऊन आहे ना कंटाळा आलाय. म्हणजे केक शॉपमधले केक खाऊन नकोच वाटतात ते, म्हणून काहीतरी वेगळं घेतलं. इथे पप्पांच्या इथे आलो तर इथे दोन्ही घराला कुलूप होतं, कारण नानी गेली होती मामाच्या इकडे. मग ऋषिकेश घ्यायला आला आणि मामा इथेच राहतो, त्याच्यामुळे आम्ही गेलो मामाच्या घरी. मग तिथे नानीचं औक्षण केलं. तो केक जो समोर दिसतोय टेबलवरती तो केक मामीने बनवला होता, मोठ्या मामीने. ही माझी छोटी मामी आणि आता जी परत ओवाळती आहे ही मोठी मामी. अशा दोन मामी आहेत, त्यांची मुलं वगैरे ते सगळं चिनुनी वगैरे आम्ही सगळं ओवाळलं. त्याच्यानंतर केक कटिंग झाला आणि मॉर्निंगला तृषाला पुन्हा स्कूल आहे, त्याच्यामुळे आपण काही जास्त वेळ थांबलो नाही. केक कटिंग झाल्यानंतर पुन्हा घरी गेलो. तर असा साधा सिंपल छान मस्त नानीचा बड्डे सेलिब्रेट झाला. तर आपण हा प्लामचा केक आणलेला, त्याची टेस्टही फार छान होती कारण तो ताजा ताजा होता. तर असा काहीसा बड्डे झाला. तर चलो बाय बाय.